पंचक्रोशीतील दोन चार गावातील लोक जे ज्येष्ठ शेतकरी इथे उपस्थित झाले, परंतु कृषी विज्ञान केंद्र वाबळेश्वर, तालुका राहाता, जिल्हा अहिल्यानगर या कृषी सेवा केंद्राने आमची चांगल्या प्रकारची सोय केली. त्यातल्या त्यात या ठिकाणी वेगवेगळे प्रकल्प आम्हाला दाखवले. तर कृषी पर्यटन म्हणजे कृषी खात्याच्या निगडीत आपण सगळे लोक आहोत, परंतु शेती कशी करावी त्याचं ध्येय धोरण हे कृषी केंद्रात गेल्याच्या नंतरच आपल्याला कळतं. तर आपला भाग हा जास्तीत जास्त 4 महिने पाऊस असल्यामुळे भात शेती उत्पादित करतो आपण. तर भात शेतीला जोडधंदे जर केले तर आपली प्रगती होईल आणि आपल्या मुलांची स्थलांतर जे शहराकडे झपाट्याने स्थलांतरीकरण होत आहे हे थांबवलं जाईल. कारण का गावाला शाश्वत इन्कम नसल्यामुळे आपल्याला शहराकडे पर्यटन करणं, पलायन करणं हे काळाची गरज झालेली आहे. गावाला शेती करणारा वर्ग हा राहिलेला नाही आहे. घरं अक्षरशः ओस पडलेली आहे. कारण गावाला घरं आहेत, परंतु घराला कुलप आहे. शेती करण्यासाठी कोणाची तयारी नाही आहे. तरुणांना शेतीबद्दल आस नाही आहे. तर तरुणांच्या मनामध्ये आस निर्माण करणं ही आपली गरज आहे आणि काळाची गरज आहे. जेणेकरून तुमची जर पिढी जर संपली तर शेती ही पडीत राहील आणि शेती पडीत जर राहिली तर मुलं ही शेती विकून टाकतील. शेतीचं महत्त्व हे पूर्णपणे कमी झालेलं आहे. तुमच्यासारखी पिढी शेती करून आतापर्यंत आहे. शेती करून तुम्ही आतापर्यंत तरी जगलं आणि आम्हाला जगवलं. तर शहरामध्ये आम्हाला राहिल्याच्या नंतर शेती कशी करावी किंवा शेती कशी उत्पादित होते याची अक्कल मला तरी नव्हती. कारण का माझं लहानपणी शहरामध्ये गेलं, परंतु मुंबईच्या एखाद्या ग्रॅज्युएट मुलाला किंवा इंजिनियरला विचारलं तर ही शेती कशी पिकवली जाते तर तो कदाचित सांगू नाही शकत. तुमच्या इतकी त्याला अक्कल नाही. भविष्यामध्ये शेती न केल्यामुळे त्याला विकतच घेऊन खायला लागेल आणि शेती ही पूर्णपणे रासायनिक पद्धतीने केल्यामुळे शेतीचा आपण स्वतः गळा दाबलेला आहे. रासायनिक शेती न करता मातीचं परीक्षण करून सेंद्रिय शेती केली पाहिजे आणि सेंद्रिय शेती करून आपलं आणि आपल्या मुलाबाळांचं आरोग्य हे जपण्यासाठी सेंद्रिय शेती ही अत्यंत महत्त्वाची आहे. ही ज्या काळात तुम्ही स्वतःही केलेली आहे, तुम्ही त्याचं प्रॅक्टिकल उदाहरण आहे. आता KVK असेल, ज्युनियर KVK असेल, नारायणगाव असेल, राहाता असेल किंवा जेवढी कृषी विज्ञान केंद्र आहेत इकडे तेच सांगितलं जातं की तुम्ही सेंद्रिय शेती करा. सेंद्रिय शेती केल्याने तुमच्या मुलाबाळांचं आरोग्य, तुमचं आरोग्य हे चांगलं राहील. आता आपण शेती न करताही शहरामध्ये पैसे देऊन खातो, परंतु केमिकल खातोय आणि केमिकल खाऊन सगळे पैसे आपले हे हॉस्पिटलला घालवतोय. ही वस्तुस्थिती आहे, हे नाकारता येत नाही. आणि पुढील अजून 10 वर्षात किंवा 20 वर्षात आपल्याला हॉस्पिटलशिवाय दुसरं काय आहेच नाही. कारण का मातीमधून आपण केमिकलच खातोय. एवढंच बोलून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.